मातृतीर्थ व विदर्भ पंढरी बुलढाणा जिल्हा हे राजमाता जिजाऊंचे माहेर आहे आणि या जिल्ह्यामध्ये एकही मतदारसंघ महिलांसाठी राखीव नाही ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे। आणि म्हणूनच बुलढाणा व मोताळा मतदारसंघ महिलांसाठी राखीव देण्यात यावा अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना महिला, शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांसाठी काम करत असताना अनेक विविध आंदोलनं आम्ही केलेली आहे आणि त्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे। मोताळा तालुका हे माझे सासर आणि माहेर आहे आणि या तालुक्यामधील जनतेची आता तीव्र भावना आहे की आमची लेक, आमची सून ही बुलढाणा आणि मोताळा मतदारसंघातून विधानसभा लढावी आणि ह्या त्यांच्या भावनेचा मी अनादर कधीही करणार नाही, कारण ह्या भावना माझ्या जनतेच्या आहे, माझ्या माय मावल्यांच्या आहेत। आणि म्हणूनच मी पक्षश्रेष्ठींकडे बुलढाणा मोताळा मतदारसंघातून उमेदवारी मागत आहे आणि मला विश्वास सुद्धा आहे की आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी आहोत। त्यामुळे आपल्या या लाडक्या बहिणींनी राजमाता जिजाऊंच्या माहेरात केलेली ही मागणी निश्चितच मुख्यमंत्री महोदय मनावर घेतील आणि ही मागणी पूर्ण करतील। मधले महिला आहे प्रेमलता गुरुने त्यांनी बुलढाणा विधानसभा महिलांसाठी राखीव ठेवा अशी मागणी केली आहे मुख्यमंत्री। हे बघा, पहिली कसं त्यांना येऊन काय फार काळ झाले नाही, पक्षाचे त्या कुठल्याही पदाधिकारी नाही, पण तरी माझा नम्रपणे सांगणं आहे शिवसेनेसाठी सगळ्या लोकांची दारं खुली आहेत। त्यांना मागायचं असेल, त्यांच्यापेक्षा आणखीन काही 50 जणांना मागायचं असेल त्यांनी मागावं, माझ्या सोबत बसून मागावं। मला त्यांच्यावर आक्षेप नाही, कारण मी बाकी उमेदवार जलसी ठेवणारा माणूस नाही।